नमस्कार रसिक हो, मी लीना. क्रिएशन विथ इमोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपल्या कवितेचा विषय आहे वटपौर्णिमा. कविता आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मंडळींनो, ज्येष्ठ महिन्यात येणारा वटपौर्णिमा हा सण लागलीच येणार आहे. या वटपौर्णिमा सणासंबंधी पतिव्रता सावित्री आणि तिचा पतिराज सत्यवान यांची आख्यायिका आपणाला ज्ञात आहे. आपल्या संस्कृतीमध्ये वड हा पूजनीय वृक्ष आहे. वडाचे झाड प्रचंड प्रमाणात प्राणवायू सोडते. आरोग्याच्या दृष्टीने तसेच धार्मिक कार्यातही या झाडाचे अनन्य असे महत्त्व आहे. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करून मनोभावे प्रार्थना करतात. परंतु त्यासाठी काही भागातील स्त्रिया मोठ्या प्रमाणात वृक्षडहाळ्या तोडून हा सण साजरा करताना दिसतात. इतरांना हानी करून स्वतःच्या सुखाची कामना करणे खरे योग्य होईल का? नाहकच सणाच्या निमित्ताने डहाळ्या तोडून वृक्षाची नासधूस करून सण साजरे करण्याचे समाधान मानणे नकोच. सण समारंभ करताना आपण या पर्यावरणाची काळजी घेणे आपले आद्य कर्तव्य आहे. कारण हे पर्यावरणच तर आपल्या सण समारंभाची शोभा आहे. आपणाला वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण या मुद्द्याचे महत्त्व पटायला हवे. याबाबतच्या कर्तव्याची जाण असणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाची हेळसांड करणे, नासधूस करणे खूप चुकीचे. वाढलेल्या झाडाला क्षती पोचवणे कितपत योग्य आहे? तोडायला काहीच वेळ लागत नाही, पण वाढायला किती वेळ लागतो बरे? इथे मला ओघानेच माझ्या अनमोल वृक्ष या कवितेतील काही ओळी आठवतात. वृक्षांनी सजवू परिसर सारा, थंडगार वारा घालतील, लावू एक झाड प्रण करू आज, निसर्गाचा साज वाढवूया. अनमोल वृक्ष या माझ्या स्वरचित कवितेतील या ओळी होत्या. तर चला वळूया आपण आपल्या कवितेकडे. वटपौर्णिमा. वटसावित्री पौर्णिमा असे महात्म्य व्रताचे, वटवृक्षास्थळी प्राण वाचले सत्यवानाचे. वटसावित्री पौर्णिमा असे महात्म्य व्रताचे, वटवृक्षास्थळी प्राण वाचले सत्यवानाचे. प्रसिद्धीत आदर्श तो सावित्रीच्या निश्चयाचा, प्राणवायू निर्माणक सत्वगुण हा वडाचा. प्राणवायू निर्माणक सत्वगुण हा वडाचा. वटवृक्षाच्या फांद्यांचा फार अतीव विस्तार, आल्हादितो परिसर चित्त समृद्धीचा प्रसार. आल्हादितो परिसर चित्त समृद्धीचा प्रसार. वृक्ष डहाळ्या तोडून फक्त सोहळ्याला थाट. वृक्ष डहाळ्या तोडून फक्त सोहळ्याला थाट, चैतन्याचा ऱ्हास अन पर्यावरणाची वाट. चैतन्याचा ऱ्हास अन पर्यावरणाची वाट. आनंदाच्या ह्या सणाला घेऊ विशेष संकल्प. आनंदाच्या ह्या सणाला घेऊ विशेष संकल्प. एक झाड दायित्वाचे, एक झाड दायित्वाचे करू सुरू हा प्रकल्प. एक झाड दायित्वाचे करू सुरू हा प्रकल्प. धन्यवाद.